जगत अधिकारी कर्मरूपी वाटेवरचा तू पालनहारी. तू मंगलकारी जगत अधिकारी कर्मरूपी वाटेवरचा तू पालनहारी. तू आरंभ तू विशेष तुझा मुचा श्री गणेश. तू आरंभ तू विशेष तुझा मुचा श्री गणेश. लंबोदर महाबल महागणपती गजानन. लंबोदर महाबल महागणपती गजानन. गौरी सुत भूपती ईशान पुत्र गणपती. पनी सगम पगम पनी सरी सरी द म पगम गरी सरी निरी स नि सरी सरी गरी ग म गम पगम पनी. गौरी सुत भूपती ईशान पुत्र गणपती. एकदंत दयावंत चार भुजधारी. देऊनिया सिंदूर निघे मूषक संगे सवारी. लंबोदर महाबल महागणपती गजानन. लंबोदर महाबल महागणपती गजानन. शिवप्रेमी सार्वजनिक उत्सव मंडळ सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत करीत आहोत. लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी यांनी पाकड्यांना थेट इशारा दिलाय. यावर्षी सगळ्यात मोठी बातमी नागपूरची दिव्या देशमुख बुद्धिबळ विश्वचषक विश्वविजेती ठरलेली आहे. स्त्रिया आकाशाला गवसणी घालत आहे, विज्ञानात क्रांती घडवत आहे, कलेने खेळाने जग जिंकत आहे आणि सेवेने मानवता जपत आहे. ही स्वप्न उंचावली ती कोणामुळे? स्त्री आज भरारी घेत आहे ती कोणामुळे? जिने अज्ञान रूपी अंधकाराला दूर करण्यासाठी ज्ञान रूपी पणती पेटवली, आपण तिलाच विसरलो आहोत का? आई, मी मोठे होऊन ना ॲस्ट्रॉनॉट बनेल आणि अंतराळात जाईल. हो साक्षी, तू खूप शिकशील आणि अंतराळात जाशील. बस झालं आता अंतराळाचं पुराण. जमिनीवर या. उद्या वटपौर्णिमा आहे. माझी कांजीवरम साडी काढून ठेव. आणि हो, उपवासाची तयारी झाली का? आणि सुनबाई, माझे चांगले फोटो काढ हो. सुंदर दिसली पाहिजे मी. पाहिलं, या मुलीच्या स्वप्नांची विमानं आकाशात झेपावतात, पण सामाजिक रूढी परंपरा मात्र तिच्या पंखांना छाटतायत. या देशात खोटी जर कोणती घोषणा असेल ना, तर ती बेटी बचाव बेटी पढाव ही. ए आई, मला गणितात 100 पैकी 100 मार्क मिळाले. मी आता डॉक्टर होणार. अरे वा, छान. पण तुझ्या बाला? बस झालं शिक्षण. असं सासरी जाऊन तुला घरच सांभाळायचंय आणि तुझ्या भावाला मला परदेशात शिकायला पाठवायचंय. त्याचं काय? अरे बा, पर माझ्या स्वप्नांचं काय? हे मला काही माहित नाही. घरची कामं शिक आधी. पाहिलं ना, या मुलीच्या शिक्षणाची ज्योत उजळली आहे, पण कौटुंबिक जबाबदारीच्या ओझ्याखाली तिचं भवितव्य मालवत आहे. विद्या विना मती गेली, मती विना नीती गेली. जर तुम्ही एका पुरुषाला शिक्षित केलं तर तुम्ही एका व्यक्तीला शिक्षित करता, परंतु जर तुम्ही एका महिलेला शिक्षित केलं तर ती संपूर्ण कुटुंबाला शिक्षित करते. बेटी बचावचा संदेश आपण विसरलो का? अहो, ऐका ना, मी काय म्हणते, नॅशनल लेवलची डान्सची स्पर्धा आहे. मी भाग घेऊ का? काय गरज आहे पायात घुंगरू घालून लोकांसमोर तमाशा करायची? घरात तमाशा होतोय तो काही कमी आहे का? अहो, पण माझे स्वप्न आहे ते. नाही म्हणलं ना, शोभत नाही ते स्त्री जातीला. बघा, हिची प्रतिभा आकाशाला भिडणारी आहे, परंतु स्त्री पुरुष भेद मात्र तिला मागे खेचणारा आहे. ज्ञान हे स्वातंत्र्य
ज्ञान हेच परिवर्तन. आपण कलेचे स्वप्न विसरलो का? हॅलो सावी, कधी येणार आहेस तू घरी? अगं माझी इथे गरज आहे. कोरोनाची परिस्थिती भयंकर आहे. मला नाही येता येणार. आज 20 दिवस झाले. एक काम कर ना, तू येऊच नकोस. अगं काय बोलतेस तू? कोणी तुला शहाणपणा करायला सांगितला? लोक आम्हाला टोमणे मारतात. हॅलो हॅलो हॅलो. पाहिलत ना, ती स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आरोग्य सेवा देते, पण समाज तिच्या कार्याची पर्वा करतं का? समाजसेवा हीच मानव सेवा. आपण तिच्या सेवेच्या विचारांना विसरलो का? काय मग, ओळखलत मला? नाही, मी पंडित, ज्ञानाची पंडित. मी साक्षी आहे त्या सावित्रीबाईंची, जिच्या प्रकाशाने अंधाराला भेदलं, अज्ञानाला ठेचलं, जाती व्यवस्थेच्या चौकटी जिने फोडल्या, ज्यामुळे स्त्रियांना मुक्त श्वास घेता आला. स्त्रियांच्या शिक्षणाच्या हक्कासाठी या सावित्रीने दगड झेलले, अपमानही सहन केले, प्रसंगी समाजाने तिच्यावर शेणही फेकली, तरीही ती थांबली नाही. तिने प्रज्वलित केलेल्या क्रांती ज्योतीने लाखो मुलींची स्वप्न उजळली आणि त्यांच्या पंखांना बळ मिळालं. त्यासाठी त्यांना मोलाची साथ लाभली, ती म्हणजे आधारस्तंभ महात्मा ज्योतिबा फुले यांची. हॅलो हॅलो. यावर्षी आपल्या महिलांना श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती समोर अथर्व शीर्ष पठण करण्याचा मान मिळाला आहे. काय सांगताय? यावर्षी आपण 35,000च्या वर आहोत. तू लवकर ये. हा, नक्की येईन. हं. छान वाटलं, छान वाटलं, छान वाटलं, छान वाटलं. माझ्या समोर बसून तुम्ही अथर्व शीर्षाचं पठण करत आहात. पण अथर्व शीर्षाचा तरी तुम्हाला माहिती होता का? तुम्हाला तो लिहिता वाचता येत होता का? जिथे तुम्ही बसला आहात तिथेच मागे वळून बघा. जो भिडेवाडा दिसतोय ना, तिथेच तुमच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ झाली, तुमच्या स्वातंत्र्याची सुरुवात झाली. जिने तुम्हाला अथर्व शीर्षाच्या अ पासून ते ज्ञानाच्या ज्ञ शिकवलं, त्याच सावित्रीला तुम्ही विसरला. तुम्हाला सत्यवानाची सावित्री माहितीये, पण जगाला सत्य सांगणारी सावित्री तुम्ही विसरला आहात. तुम्हाला व्रतवैकल्य, उपवास सर्व माहिती आहे, पण जिनं शिक्षणाचे व्रत अंगीकारले त्या सावित्रीला तुम्ही विसरला आहात. माझ्या समोर नतमस्तक नाही झालात तरी चालेल, पण त्या वाड्यात जाऊन नतमस्तक व्हा. मला फुलं वाहिली नाही तरी चालतील, पण त्या वाड्याची माती आपल्या कपाळी लावा. माझे स्मरण केलं नाही तरी चालेल, पण त्या विद्येच्या देवता असलेल्या सावित्रीचे विस्मरण होऊ देऊ नका. माझ्या समोर दिवा पेटवण्यापेक्षा सावित्रीच्या ज्ञानाचा दिवा पेटवा. स्त्री जन्माचं केलं तो सोनं, नव्हतं ग सोपं सावित्री होणं. शुभम शुभम.